रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कळोने दी सुख दुःख तहान हरपली भूक देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागोती देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव समचरण सरोजम सांद्र नीलाभुधावम जगन निहित पाणी मंडना मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत दिशन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदांज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाची सद्गुरुदास तुका दयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दने कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदिवक्रम खलानीश बादापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो जन्मभूमी जिते जन्मलो मी नमो कर्मभूमी जिते वाढलो मी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी झिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावनी या वारकरी संतांच्या वचनाईका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण सावे जवडी लाली मेरे लाल की जित देखो तलाल देखन गई लाल को हो गई लालम लालाई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गदी धरू पधारिये पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागी आपल्या वाळासी दरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडावत तुझे पाया दंडावत तुझे पाया सजिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा बोला कैवल्याचा पुतळा प्रगटला सर्वजण म्हणा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा
ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशनी हरिताप साधकाचा माय बाप दरुशनी हरिताप सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा हो साधकाचा माय बाप दरुशनी हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशनी हरिताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कडच असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि महाराजांचा गोड असा चिंतनीय अत्यंत महत्वाचा आणि अतिपरिचयाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात अभंग अतिपरिचयाचा आहे कमीत कमी वारकरी म्हटला का एक चरण तरी त्याचं पाठ आहे रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन आणि एवढं जरी तुमचं पाठ नसलं तरी प्रापंचिक माणसाचं त्यांच्या कारणास्तव म्हणजे त्यांच्या सोयी करता देहभाव हरपला एवढं नक्की पाठ आहे तुझ पाहता विठ्ठला एवढं आपण विठ्ठलाच्या जागेवर कधी बायकोला धरतो कधी बायको नवऱ्याला धरती पण प्रत्येकाच्या सोयीनं एवढं चरण तरी प्रत्येकाचं पाठ आहे असो या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा माझा आवाज येतोय का तुम्हाला बोलता का तुम्ही का घरी जाऊ मी आवाज येतोय का सांगत चला कारण मंदिर असल्यामुळे थोडंसं जाणवतंय पण दादा मला ह्या मॉनिटरला आवाज द्या मॉनिटरला इकडे फिरवायला लोक माझ्याकडे साऊंड सिस्टीम गोड आहे पण आता एवढं असल्यामुळे अवघड आहे पण तरी दादानं लयच गोड सिस्टीम लावली आहे कीर्तनात सिट्टी वाजवू नये असं सांगितलं जातं पण बरेच साऊंडवाले सिट्ट्या वाजवतात पण आमच्या दादाची अजून काही सिट्टी नाही बरं का अशीच गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आवाज येतोय ना माझा बोला ना येतोय ना बरं ऐका किम निमित्तानं आज आपण आज या ठिकाणी एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे मला असं वाटतं या ज्ञान मंडपामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला आजचं कीर्तन किंवा चालू असणारं कीर्तन सप्ताह किम निमित्तानं तो माहिती नाही कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं काय लागतं श्रीकांत दादा काय लागतं कारण लागतं कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं ना जर कोणी म्हटलं का हो आजचं कीर्तन काय कारण म्हणे विनाकारण होतंय का बोला ना होतंय का विनाकारण कीर्तन होत बोलता का तुम्ही बोलता का अहो दाबून जेवले ना तुम्ही घुगऱ्या आणल्या ना मग बोलत चला ना विनाकारण कीर्तन होत बोला विनाकारण कीर्तन होत पण खरं सांगू मायबाप विनाकारणच कीर्तन होत आहे फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय तुम्हाला नाही का तर किम निमित्तानं आपण एकत्र आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे भगवंताच्या आशीर्वादाने साधू संतांच्या कृपाशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी असतील भजनी मंडळ असेल महिला मंडळ असेल सप्ताह कमिटी असेल महारुद्र भजनी मंडळ असेल
यांच्या सर्वांच्या परिश्रमातून तरुण वर्ग, तरुण भजन मंडळ असेल, तरुणांच्या परिश्रमातून, सर्व गावकऱ्यांच्या परिश्रमातून चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष 25वे आणि 25व्या वर्षातील जवळजवळ 4थ्या दिवसाची सेवा ही माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाटेला आली आणि तुम्हा बाबांचा दर्शनाचा योग या ठिकाणी प्राप्त झाला. ज्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे सोपवण्यात आली, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे जीवलग मित्र असणारे आणि वारकरी संप्रदायाची पताका जसं संत शिरोमणी नामदेव महाराजांनी पंजाब आणि गुमानपर्यंत न्यावी, तशी वारकरी संप्रदायाची नाशिक जिल्ह्याची पताका जी महाराष्ट्रभर फिरवत आहेत असे मराठी कीर्तन सेवा चॅनलचे सर्व असणारे निखिल दादा यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाटेला आली. दादा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पण ऐका, टाळी याच्याकरता नाही बुवा, टाळी याच्याकरता नाही की त्यांनी मला तारीख दिली, टाळी याच्याकरता की वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार जो महाराष्ट्रभर चालू आहे आणि अट्टाहासानं चालू आहे, तो प्रचार प्रसार करण्यामागं जी प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्या प्रयत्नांसाठी ही टाळी होती. दादांच्या संपर्कातून या गावाला येण्याचा योग प्राप्त झाला. त्यांच्या सुयोगाने कॉन्फरन्सला ज्यांच्याशी बोलणं झालं, आता कॉन्फरन्सच म्हणता येईल त्याला, प्रशांत दादा आणि समस्त त्यांचा परिवार यांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी उपस्थित झालो. तुम्हा मायबापांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. 1, 2, 3, 4, 5 जोड 25वे वर्ष आपलं. आणि 25वे वर्ष म्हणजे कुठला उत्सव, कुठला महोत्सव? रौप्य महोत्सव. आणि रौप्य महोत्सवामध्ये 25 वर्ष आपली सप्ताहाला पूर्ण झालीत, म्हणजे जवळजवळ 2 तप तुमची पूर्ण झालीत. किती तप? बोला ना किती? 2 तप. आणि तपाचं सामर्थ्य माऊली ज्ञानोबारायांना विचारा. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तपाचे सामर्थ्य तपिला नोप, तपाचे सामर्थ्य तपिला नोप, तपाचे सामर्थ्य तपिला नोप, तपाचे सामर्थ्य तपिला नोप. चिरंजीव काय टाळ वाजवा, टाळ. हा, चिरंजीव काय वैकुंठी नादे, चिरंजीव कल वैकुंठी नादे, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. चिरंजीव विठ्ठला तपाचे सामर्थ तपिला अनुप, चिरंजीव कल्प वैकुंठी, चिरंजीव कल्प वैकुंठी. माऊली ज्ञानोबा गोड वर्णन करतात. तपाचे सामर्थ्य तपिला अनुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. बाबा, तपाच्या सामर्थ्यावर मनुष्य कल्पापर्यंत वैकुंठात राहतो. आणि असं एक नाही, मडकी जाम कर, मडकी जाम ना, बरं, मडकी जाम आहे म्हणून आज खायला सुद्धा मटकीच होती नाही का. मडकी जाम कर, 2 तप तुमची पूर्ण झालीत. किती? आणि 3ऱ्या तपाकडे वाटचाल आहे. आणि त्याचं हे 25वे वर्ष रौप्य महोत्सव म्हणून सर्वांच्या परिश्रमातून, सर्वांच्या अथक प्रयत्नांतून चालत असलेला हा सप्ताह. आणि या सप्त्याला उपस्थिती आज महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन वैष्णव मंडळी यांची आहे. ही वैष्णव टाळकरी आहेत बरं. यांना कलाकार म्हणू, कलाकार त्याची कला दाखवत असतो आणि गुणीजन हा त्याचा गुण दाखवत असतो. म्हणून कलाकारामध्ये आणि गुणीजनामध्ये फरक आहे. ही गुणीजन वैष्णव मंडळी या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. ज्याच्यात प्रार्थनी उपस्थिती ज्यांची या सप्ताह करताय, मी नेहमी सांगतो, माझी माता माऊली कितीही नटून थटून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत, बोल ना शोभाबाई, शोभा येत नाही. तसं सप्ताह कीर्तन उत्सव किती मोठी असली पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत नाही. म्हणून एकदा जोरदार टाळी यांच्या सर्वांनी करता वाजवा. धन्यवाद. या ज्यांची प्रार्थनी उपस्थिती या सप्ताह करताय आणि आपल्या गावावर नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रातलं एक शालिनी व्यक्तिमत्व आणि वारकरी संप्रदायातलं नाशिक जिल्ह्यातलं वैभवशाली जीवन ज्यांचं आहे, पितृतुल्य परमार्थ प्रेमी परमश्रद्धेय
ढवण सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना कोटी कोटी धन्यवाद. यालाच वारकरी संप्रदायाची व्यापकता म्हणतात दादा. जिथे आपल्यापेक्षा मोठ्यांनी म्हणजे आपल्या गुरुजनांनी कीर्तनात साथ करावी आणि लहान्यांनी कीर्तन करावं, याला वारकरी संप्रदायाची व्यापकता म्हणतात. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ. नामदेव महाराज कीर्तन करतायत आणि ज्ञानेश्वर महाराज अभंग गातायत, म्हणजे चाल गातायत. ही व्यापकता फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि तेव्हापासून ही चालत आलेली परंपरा, ज्यांनी मोठमोठ्या कीर्तनकारांची कीर्तनं वाजवीन माझ्यासारख्या लहान बालकाला स्वतःहून सांभाळून घ्यावं, असं शालनीय व्यक्तिमत्व म्हणजे सरांचं या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं नाशिक जिल्हा म्हटला की नाशिक जिल्ह्याला हे नाव माहिती नाही असं गाव नाही, आणि तसं गाव असेल तर ते नाशिक जिल्ह्यात तरी नाही वा नाही का. आणि म्हणून सरांची प्रार्थनीय उपस्थिती तुमच्या सर्वांच्या प्रेमातून आणि अट्टहासातून दरवर्षी असते. फक्त एक गोष्ट सांगू का, लहान तोंडी मोठा घास घेतो, घेऊ का? कारण जेवण कमी केलं कीर्तनामुळे म्हणून कीर्तनात घास घेतो. घेऊ का? घेऊ का? का जाऊ का? घेऊ का? बरं ऐका, लहान तोंडी मोठा घास असा, अशी आभाळा एवढी माणसं जर आपल्याकडे येत असतील ना दादा, तर आपल्याला त्यांना फक्त सांभाळता आलं पाहिजे, बाकी काही नाही. आणि आभाळा एवढी माणसं जर आलीत आणि त्यांचा सांभाळ जर आपल्याला करता आलीत, तर जाता जाता आपल्या गावाचं कल्याण करून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती माणसं सांभाळा, ती माणसं जोपासा. आणि तसं तुम्ही जोपासलेलं आहे, तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या प्रेमातून दिसताय. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण एक आवर्जून वाक्य बोलू का, सरांच्या बाबतीत किंवा संतांच्या बाबतीत, महाराज लोकांच्या बाबतीत म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक महत्त्वाचं वाक्य असं आहे, जीवन खूप सुंदर आहे दादा, जीवन खूप सुंदर आहे, फक्त वाट लावणारं कोण आणि वाट दाखवणारं कोण, एवढं आपल्याला समजायला पाहिजे. आणि ज्यांनी नेहमी आपल्या गावाला वाट दाखवण्याचं काम केलेलं आहे, वाट लावण्याचं नाही बरं, असे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना कोटी कोटी धन्यवाद. त्याचप्रमाणे माझ्या उजव्या बाजूला ज्यांची पखवाजावर साथ आहे, शहरी भक्तपरायण अक्षय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादालाही कोटी कोटी धन्यवाद. कीर्तनाकरता गुणीजन मंडळी, गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात आमचे ठोंबरे बाबा असतील, ठोंबरे बाबा ना, डोंगरे बाबा, बरं डोंगरे ठोंबरे पण ते रे बरोबर आला शेवटी, म्हणजे झालंय काम नाही का. हां, टला ट जुळतंय ना, बस चाललंय मग काम. बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक कीर्तनांना बाबांनी साथ केलेली आहे. या बाजूला आता इकडे ईश्वर बाबा आहेत नाही का, ऐका ना, इकडे ईश्वर आहे, इकडे विठ्ठल आहे, इकडे ईश्वर आहे, इकडे विठ्ठल आहे, मध्ये रामेश्वर आहे, म्हणून काळजी करू नका. म्हणून सुंदर असा योग या ठिकाणी आहे. विठ्ठल बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना कोटी कोटी धन्यवाद. पहिल्या दिवसाचे कीर्तनकार, युवा कीर्तनकार आणि महाराष्ट्रभर येणाऱ्या 2 वर्षात त्यांचं नाव होईल असं गोड व्यक्तिमत्व, ज्यांनी गोड अशी चाल गायली. बाबांचं नाव अण्णा महाराज. वा, अण्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, नाहीतर ते गादी घेऊन बसू शकत होते, इथे आहे ना सध्या चाललंय ना, गादी घेऊन बसू शकत होते, पण नाही, त्यांचा मनाचा मोठेपणा. अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. पेटीवर आज ज्यांची गोड साथ आहे, मी कधी काडी दोनला कीर्तन करत नाही, पण वाजवणारा ताकदीचा असला की मग ती कुस्ती खेळायला मजा येते नाही का. आणि म्हणून पेटीवर ज्यांची गोड अशी साथ आहे आणि आपल्या गावाला आज प्रार्थनीय उपस्थिती ज्यांची आहे, श्री हरिभक्तपरायण दांडेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना कोटी कोटी धन्यवाद. सोबत आलेले सरांचं नाव काकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांनाही धन्यवाद. विनेकरी बाबा एकच नंबर आहे, गोड आहे, 1 नंबर गोड आहे, 1 नंबर. आर्थिंग येईल का आर्थिंग? हां मग गोडच आहे, मग तो विचारूच नका नाही. बाबा गोड विनेकरी या ठिकाणी आहेत. सुंदर असे टाळकरी आहेत, सुंदर असे चोपदार आहेत. आता पुढे हनुमंतराय आहेत आणि माग शनिदेव आहे नाही का. आणि मध्ये हा माणूस नावाचा देव तुम्ही उभा केलेला आहे. म्हणजे आज परीक्षाच आहे. पुढे हनुमंतराय, मागे कोण आहे? शनिदेव आहे. शनिदेव म्हणजे नवग्रहा माझी श्रेष्ठ, शनिदेव तो वरिष्ठ. आणि अशा या सभोवताली अशा सुंदर अशा वातावरणामध्ये चालत असलेली ही आजची सेवा, सुंदर अशी दादाची साऊंड आहे. बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाहेरगावून आलेली भजी मंडळ, श्रीकांत दादा असतील, लखमापूरवरनं आलेले आहेत. बाकीच्यांचा मला परिचय नाही, पण तुम्ही मला लिहून द्या, मी कीर्तनाच्या शेवटी तरी पाठ करून घेईल आणि पुन्हा सांगेल. म्हणून बाहेरगावून आलेले सर्व भजनी मंडळ, गावातले सर्व समस्त श्रोते यांच्या चरणावर पुन्हा एकदा नतमस्तक होतो. धन्यवाद मानतो. कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल. रूपी जळले लोचन
रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला। मुक्त कैवल्याचे जुनेदी भगवान श्री ज्ञानोबारायांचे ज्ञानेश प्रिय भक्त म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबराय आजच्या या अभंगातून रूपासक्ती सांगण्याचा प्रयत्न करतात। ऐका, यच्च यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराकरता अखंड देश झिजवणारे म्हणजे जगद्गुरु तुकोबराय। जगद्गुरु तुकोबरायांनी या समाजाच्या कल्याणाकरता एक नाही, दोन नाही, तीन नाही, जवळजवळ किती अभंग निर्माण केलीत? 4 कोटी अभंग। किती? बोला बोला बोला, किती? 4 कोटी। या 4 कोटी अभंगांपैकी 3,95,95,908 अभंगाची उपलब्धी वारकरी संप्रदायाकडे नाही। जी उपलब्धी आहे तो 4,092 अभंगांचा गाथा आणि त्या गाथ्यामध्ये काही प्रकरणं करून दिलेली आहेत। मागणीपर, संतपर, द्वैतपर, अद्वैतपर, नामपर, उपदेशपर आणि त्यातील आजचा जो अभंग आहे रूपासक्ती सांगणारा आणि समोपदेश करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल 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 विठ्ठल। भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर माझ्या मनावर, माझ्या शरीरावर आणि माझ्या तनावर काय परिणाम झाला याचं यथार्थ वर्णन जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून करण्याचा प्रयत्न करतात। ऐका, दुसरा उपदेश असा आहे, संत म्हटलेत की ऐका 3 वर्ग या जगामध्ये येतात, आपण नेहमी ऐकतो। एक जीव आहे, दुसरे संत आहेत आणि तिसरे देव आहेत। ऐका, जीव, देव आणि संत। जीव हा जगत असतो, देव जगवत असतो आणि संत मात्र जागवत असतात। संत काय करतात? बोला बोला बोला, काय करतात? जागवतात। मग संत हे देवालाही जागवतात आणि संत हे जीवाला सुद्धा। उठा पांडुरंग प्रभातो समयोपातला, समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाट। कोणाला उठवलेले? कोणाला उठवलंय? हा, तुम्ही मला उठवता की बोलता, काय करता काय? कोणाला? देवाला। देवाला उठवलेलं आहे। उठा पांडुरंग प्रभात समयोपातला। जसं संत भगवंताला उठवतात तशी बायको घरात नवऱ्याला सुद्धा सकाळी उठवते। उठा पांडुरंग, त्याचं नावही पांडुरंग आहे नेमकं, पण नाव तशी लक्षणं नसतात बरं। म्हणून माणसानं नावावर जाऊ नये, माणसानं एक नावावर जाऊ नये आणि दुसरं माणसानं गंधावर जाऊ नये। कशावर जाऊ नये? बोला ना बोला ना, कशावर? गंधावर। मी एका बाईला म्हटलं बाई तुझा नवरा लयच भाग्यवान आहे, तू लय भाग्यवान आहे, एवढा मोठा गंध लावतो, गावभर मिरवतो। ती बाई मला म्हणे, बाबा त्यांच्या गंधावर जाऊ नका बरं। म्हटलं का बरं? म्हणे, बाबा गंधावर जाऊ नका, दुसऱ्याच्या संडास समोर उभं राहून 12,000 रुपये मिळवले ग्रामपंचायत करून, गंधावर जाऊ नका बाबा। अवघड कार्यक्रम आहे, पण नावं तशी लक्षणं पाहिजेत। सकाळी सकाळी पत्नी आपल्या मालकाला उठवते, उठा पांडुरंग प्रभातो समयोपातला। पुढे काय? वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला। पण ती त्या नाही म्हणत, मग ती काय म्हणती? उठा पांडुरंग प्रभातो समयोपातला, प्रभातो समयोपातला उधारी मागणाऱ्यांचा मेळा दारी दाटला। उठा पांडुरंग, उधारी मागणारी घरापर्यंत आले राव। संत हे देवाला जागवतात आणि दुसरं संत हे जीवाला जागवतात। जगजोगी जगजोगी जाग जाग बोधंग हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती। आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा ना, आता जागा रे भाईनो। एक कोणाला जागवलेले? देवाला, आणि दुसरं कोणाला जागवलेले? जीवाला। तसं आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय पुन्हा एकदा याला जीवाला जागवण्याचा प्रयत्न करतात। बाबा जागे व्हा, कारण भगवान परमात्म्याने 84 लक्ष योनीचा फेरा फिरून मनुष्य जन्म मिळून दिला ना, म्हणून पुन्हा हा भेटणार नाही। मानव देह अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। आता भेटलेला आहे मनुष्य जन्म अनमोल रे, पुन्हा भेटल याची गॅरंटी सांगायला सांगा आहे का? पुन्हा गॅरंटी नाही। मग भेटलाय ना, मग ज्याच्या करता भेटला ते करा गाड्यावर। ऐका, मला फोन आला 2 महिने आधी, तारीख दिली, तो दिवस आला, मी येऊन उपस्थित झालो।
लोकांनी जेवणाची व्यवस्था केली, मी दाबून जेवलो. नंतर शाल श्रीफळ शॉल देऊन सत्कार केला, मी सत्कारही घेतला. आणि कीर्तनाचा टाइम झाला, विठ्ठल महाराजांनी पंचपदीला सुरुवात केली. आणि मी सुदर्शन दादाला म्हटलं, दादा तुझं घर लय चांगलं आहे, हवा लय गोड चालली, मी घेतो झोपून. खरं सांगा, मी झोपून घेतल्यावर तुम्ही काय करणार? बाबा आम्ही बी देतो चोपून, नाही का? मी घेतो झोपून म्हणल्यावर तुम्ही चोपून देणार. कारण मला बोलवलं कशा करता? बोला ना बोला ना बोला ना, कशा करता? कीर्तना करता. मग मी काय केलं पाहिजे? आणि समजा मी कीर्तन न करता जर संकीर्तन करत बसलो झोपेत, तर नाही चालणार दादा. तुम्ही म्हणा, ए या बोवाला कोणी आणलं? त्या बोवाला नाही, ज्यांनी आणलं लोक सध्या त्याला शोधतात. कोणाला? ज्यानं बोलवलं त्याला. कोणी आणलं पहिले त्याला शोधा. मग ऐका, ज्याच्या करता आलो ना माणसाने ते केलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, बाबा ज्याच्या करता आलेत ना ते करा. देवानं दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. देवानं इंद्रिय दिलेत. कशा करता दिलेत? मग सर्वात पहिलं इंद्रिय ज्याच्यानं सर्वात जास्त ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते म्हणजे डोळे आहेत. काय? हे आँख जो श्याम का दर्शन किया करे, हे मुख वो जो हरि चरण में वंदन किया करे. आहे चालू आहे हळूहळू प्रॅक्टिस, झाली की नक्की कळवतो तुम्हाला. मग भजनाचा कार्यक्रम करू. ऐका, देवानं डोळे दिलेत ना, मग ज्याच्या करता दिलेत ते करा. कशा करता दिलेत? डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहावे विठोबाचे मुख, पहावे विठोबाचे मुख, पहावे विठोबाचे मुख, पहावे विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबा विठ्ठला, विठोबा बाबा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. आणि पहा, बोला ना बोला ना बोला ना, काय? विठोबाचे मुख. देवानं डोळे दिले देवाचं मुख बघण्याकरता. तुकोबराय संत मंडळी म्हणतात. म्हणजे डोळे ज्याच्या करता दिलेत ना माणसाने ते करावं. बघा, तुम्ही जर कधी श्रीमद भागवत कथा श्रवण केली तर त्या श्रीमद भागवत कथेमध्ये गोपिका अंगणात उभ्या राहतात आणि अंगणात उभ्या राहिल्यानंतर आकाशात उडणाऱ्या कावड्याला ते सांगतात. काय सांगतात? कागा सबतन खाइयो के मोरा चुन चुन खाइयो मासरे, ये दो नैना नैना मत खाइयो, इन नैनों में कृष्ण मिलन किया, मोसे नैना नैना नैना, मोसे नैना नैना नैना, मोसे नैना नैना नैना, मोसे नैना. छाप तिलक सब चीनी रे, मोसे नैना मिलई,
छाप तिलक सबची निर्मोसे नैना मिला नैना मिलई के नैना मिलई के नैना मिलई नैना मिलई के छाप तिलक सबची निर्मोसे नैना मिलई के छाप तिलक सबची निर्मोसे नैना मिलई के. हा म्हणजे कळतंय बुवा तुम्हाला मी काय करतोय ते. बरे धन्यवाद बरं का टाळ्या आल्याबद्दल. हा देवानं डोळे दिले ते भगवंताचं मुख बघण्याकरता. नाहीतरी बघा तुम्ही परमार्थाचा विचार करा किंवा प्रपंचाचा विचार करा, जवळजवळ 82% ज्ञान माणसाला डोळ्यानं होतं. किती टक्के? बोला 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 किती टक्के? शास्त्राचं वर्णन आहे, शास्त्रात म्हटलेलं आहे 82% ज्ञान हे माणसाला डोळ्यानं होतं. 11% ज्ञान माणसाला त्वचेनं होतं. ऐका पुढे 3% ज्ञान माणसाला हे नाकानं होतं. 2% ज्ञान माणसाला हे कानानं होतं आणि 1.5% ज्ञान माणसाला जिभेनं होतं. मग सर्वात जास्त ज्ञान जर कुठून भेटत असेल तर ते कुठून भेटतंय? डोळ्यानं. मग डोळ्यानं जर सर्वात जास्त ज्ञान भेटतंय तर या डोळ्यानं इकडं तिकडं जाऊ नये. या डोळ्यानं फक्त त्या देवाला बघावं आणि देवाला बघितल्यानंतर होतं काय? त्याचं परिश्रम, त्याचं मार्गदर्शन आणि त्याची अनुभूती आजच्या अभंगात तुकोबराय सांगतो. मायका 4 वर्ग शास्त्रकारांना सांगितलेले आहेत. एक साधारण, दुसरा साधक, तिसरे सिद्ध आणि चौथे मात्र संत. सर्वसाधारण व्यक्तीला देव कुठं दिसतो? फोटोत, दगडात आणि चित्रात. कुठं दिसतो? आपल्यासारख्याला देव कुठं दिसतो? बोला 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 कुठं दिसतो? फोटोत, दगडात नाही तर मंदिरात. आपण जर तुम्हाला तुमच्या गावात येऊन कोणाला विचारलं का हो नाना भगवान भोलेनाथ कुठे आहेत, तुम्ही काय सांगणार? त्या नदीच्या पलीकडे आता नवीन मंदिर बांधलं बाबा, देव तिथं आहे, नाही का? म्हणजे माणसाला देव दगडात, फोटोत नाही तर मंदिरात दिसतोय. शोकांतिका आहे, आपल्याला दगडात देव दिसतोय पण माणसात देव दिसत नाही. दादा ही शोकांतिका आहे. एक वक्ता गोड म्हणतो, अरे एका दगडाला काळा रंग लावला तर त्या दगडाचा विठोबा झाला, एका दगडाला शेंदूर लावला तर त्या दगडाचा हनुमान झाला, एका दगडाला गुलाल लावला तर त्या दगडाचा म्हसोबा झाला, एका दगडाला पिवळा रंग लावला तर त्या दगडाचा खंडोबा झाला. माणसाला कुठला रंग लाव म्हणजे माणसाचा माणूस आणि देव ही शोकांतिका आहे. आज आम्हाला दगडात देव दिसतो पण माणसात देव दिसत. पण तिथेच आमच्या संतांना बघा, दगडात देव दिसतो नवल नाही, माणसात देव दिसतो नवल नाही, प्राण्यामध्ये सुद्धा देव दिसला. गाढवातही देव आहे, कुत्र्यातही देव आहे. खरं बघायला गेलं तर वेदांत असं म्हणतं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलविदम ब्रह्म, हे सर्व जग काय आहे? ब्रह्म आहे. म्हणून तर माझी मुक्ताई गोड म्हणते, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे. अरे जे ब्रह्म आपल्या स्वप्नात येत नाही, मुक्ताई म्हणती ती ब्रह्म मला उघड दिसतं. मग साधकाने द्यावं, मुक्ताबाई अहो आम्ही आयुष्य प्रपंचात परमार्थात गेला हो, पण ब्रह्म कधी स्वप्नात आला नाही, तुम्हाला उघड डोळ्याने कसं दिसतं सांगा बरं कसं. मग मात्र मुक्ताबाईने वर्णन करावं, एकच तंतू नाना लेणी, धोतर आणि लुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. हे ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. काय केलंय? सर्व जगामध्ये ब्रह्म दिसतोय. शर्टात सुद्धा ब्रह्म दिसतोय, टाळात सुद्धा ब्रह्म दिसतोय, पखवाजाचा सुद्धा ब्रह्म दिसतोय आणि सांवशीची माल्याला मिक्सरमध्ये सुद्धा ब्रह्म दिसतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ब्रह्म आहे, पण याची अनुभूती आम्हाला येत नाही. म्हणून आम्ही पहिल्या वर्गात येतो सर्वसाधारण. म्हणून ऐका, सर्वसाधारण व्यक्तीला देवाचं दर्शन चित्रात, दगडात आणि फोटोत, मंदिरात होतंय. चला पुढे, साधकाला दर्शन देवाचं स्वप्नात होतंय. कुठं? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पण स्वप्न वो नाही, सपना वो नाही,
जो सोते समय आए, सपना वो होता है जो आपको सोने ना दे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून माणसाच्या आयुष्यात स्वप्न असावीत. फक्त स्वप्नात परमार्थ असावा, प्रपंच नसावा. नाही तर स्वप्नात माणूस खाटेवरनं खाली पडतो. तू तिकडे सरक, मी इकडे सरक, पाठ आहे तुमचं, नाही का. स्वप्नात देव दिसला पाहिजे. साधकाला स्वप्नात देव दिसतो. चला पुढे. तिसरा वर्ग आहे सिद्ध. सिद्धाला मात्र देव हृदयात दिसतो. कुठे दिसतो? या जगातले सर्वात मोठे सिद्ध पुरुष म्हणजे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबारांना देवाचं दर्शन झालं. ज्ञानोबारांनी उघड आपल्याला सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये, जैसा हृदयामध्ये मी रामू. कुठे देव? बोला ना, बोला ना, कुठे? हृदयामध्ये देव आहे. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सिद्धाला हृदयात देव दिसत असतो. दुसरं उदाहरण देऊ का तुमच्याकरता? सोपं सांगतो. दुसरं उदाहरण म्हणजे आमची जनाबाई. जनाबाईला देव कुठं दिसला सांगू का तुम्हाला? हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, धरीला पंढरीचा चोर. ऐकलंय ना? म्हणता का माता माऊली? थोडंसं माया म्हणता, म्हणा ना. सप्ताह चालू आहे, थोडंसं देवाचं नामस्मरण करू, नाही का. इथं काही शांताबाई येणार नाही, बाबूराव येणार नाही, इथं देवच येईल म्हणून थोडंसं म्हणू देवाचं. हा म्हणा म्हणा. ऐका ऐका. जेवढे माझ्यापेक्षा मोठे आहेत ज्ञानानं, वयानं, अनुभवानं, या सर्व माझ्या आई आहेत. ज्या माझ्या बरोबरीच्या आणि माझ्यापेक्षा लहान आहेत या सर्व माझ्या बहिणी आहेत. ऐका. आता तुमचा पोरगा आणि तुमचा भाऊ म्हणतोय, फक्त याची बाजू पडू देऊ नका दाजी लोकांसमोर. ऐका दाजीबा, ऐकताय ना? म्हणा मग माझ्या माग. दरीला पंढरीचा चोर, फक्त लेडीज. हा पुरुष मंडळी नाही. तुम्हाला नाही, तुम्ही 4 तारखेनंतर बॉम्बला. अजून नाही. ऐकाय तुम्ही हा. धरीला पंढरीचा चोर, आता कुठे 50% मत भेटलं मला, पण मला 100% पाहिजे गड्या तुमच्या गावाचं. देता का? मग आता इकडं बसलेले, मागं बसलेले, तिकडं बसलेले, हे मागचे लोक लय हुशार असतं बरं. ते म्हणतात पुढचे म्हणताय ना, जाऊ दे ना मग. आपण एक नाही म्हणलं तर काय बिघडणार आहे? तसं नका करू. तुमचा भाऊ आहे, तुमचा लेक आहे. बघा, कोणी बघू ना बघू, कोणी बघू ना बघू, तो बघतोय बरं का. कोण बघतोय? आणि जगाचा विचार करण्यापेक्षा माणसानं जगदीश्वराचा विचार केला पाहिजे. कोणाचा? जग काय म्हणतं याच्यापेक्षा जगदीश्वर काय म्हणतो हा विचार करा, जीवनाचं सार्थक होईल. देव बघतोय आणि हनुमंतराय पण शनिदेव आहे. आणि सांगू का तुम्हाला, तिसरं तुमच्या देवाची शपथ आहे तुम्हाला, नवरदेवाची. हां, आता जोरानं आवाज दे एकदा परत. धरीला पंढरीचा चोर, शाबास. धरीला पंढरीचा चोर, गडा बांधून हा दोर. धरीला पंढरीचा चोर. वा 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 वा, धन्यवाद. तुम्ही टाळी तर वाजवा कमीत कमी त्यांच्या करता. महाराज बरं का सर, भले आमच्या महिला मंडळाचं आपापसात जमत नसेल, पण आवाजाच्या बाबतीत तोड नाही बरं. या कोपऱ्यातला आणि त्या कोपऱ्यातला आवाज मॅच झाल्याशिवाय राहत नाही. आपलं पण घेऊ का एक ट्रायल? नको नको. आपली झाकली मूठ 1.25 लाखाची. विठ्ठल 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 विठ्ठल. नाहीतरी महिला मातांचा आवाज गोड असतो. मला जर दादानी इको दिला तर मी एक तुम्हाला म्हणून दाखवतो. फक्त गाताना थोडंसं वाढवत चला. ते काय बँडवाल्या साऊंडवर गाण्याची सवय झाली मला. ते 2 माईकचं इको मशीन येतं बघा, ते हॅलो 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 आलं का तुम्हाला? रिपीट आला? हॅलो 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 हॅलो. त्याच्यावर गाण्याची सवय झाली म्हणून थोडंसं देत चाला. महिला माझी जनाबाई सकाळी 4 वाजता उठते दादा. किती वाजता? 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठली, आंघोळ केली, भगवान पांडुरंगाची मूर्ती समोर आहे, जाऊन बसली. विठ्ठला, अय विठ्ठला, ऐक ना, तू कोण आहे माझा सांगू का तुला? किती वाजता? किती वाजता?
सकाळी 4 वाजता. कोण आहे सांगू का देवा? देवा माझी माय बाप, ज्या दिवसापासून तुला पाहिलं ना देवा, त्या दिवसापासून माझी माय बाप तूच आहे. आणि सकाळी शांत वातावरण आहे आणि त्या शांत वातावरणामध्ये माझ्या जनाबाईनं त्या देवाकरता काही ओव्या गाव्या. ओव्या गावोनी स्वरात दासी जनीच्या घरात. जनाबाईच्या घरात जनाबाई देवाच्या समोर उभी राहती न ओव्या गाती. आणि जनाबाईनं काडी 2चा स्वर लावावा आणि जनाबाईनं म्हणावं, विठ्ठला ऐक तू माझा कोण आहे. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत आणि त्या विठ्ठला पुढे जनाबाई आपला भाव प्रकट करते. विठ्ठला ग माझा पिता, रखुमाई माझी माता, हरपला देह भान, दोघांना गवव्या गाता. किती वाजता? 4 वाजता. तिकडनं नामदेव महाराजांनी आवाज दिला, जने हाडू गा की. बाकीची लोक झोपलेली आहेत. मग जनाबाई हाडूच म्हणती. पहाटेच्या अंगणात, विठ्ठल आठवतं का तुला? पहाटेच्या अंगणात कोण सांडू जाई बुका, विठ्ठल ग माझा पोथी वासून ग गेला सका. विठ्ठल ग माझा पोथी वासून ग गेला सका. किती वाजता? किती गोड भाव आहे. आणि जनाबाईच्या ओव्या म्हटल्यानंतर जनाबाईच्याच, आणि दुसऱ्या ओव्या मुक्ताबाईच्या बरं का. पण जनाबाईच्या फेमस आहे, पण मुक्ताबाईच्या फेमस नाही. आपण ऐकले नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. सकाळी सकाळी दडावून म्हणा, जात्याच्या मुखी गाली ते ग मोत्याचे दाणे. हे फक्त का बरं आठवतं माहिती का? कारण माझ्या समोर जो सेटअप आहे ना, हा भजनाचा आहे. सर झालेत, दांडेकर सर झालेत. आणि भजन खरंच ते म्हणतात ना, तो पैलवानगडी असेल त्यानंच भजनात बसावं. मला भरपूर वेळा सर भजनातलं बोलवणं येतं, पण मी जात नाही. बरं कीर्तनात भागते महाराज, भजनात नाही भागत, एवढं लक्षात ठेवा. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि भजनाला तुमच्यासारखे लोक नसतात, हौशी गौशी नवशी. भजनाला जातीवंत ऐकणारे असतात. थोडस जरी इकडं तिकडं झालं लगेच त्याची भुई वरती होती. आणि तो सेटअप इथला आहे आणि म्हणून गोड आहे. मुखी गाली ते ग मोत्याचे दाणे. गोड आवाज जनाबाईचा. आणि त्या जनाबाईनं सांगावं की या देवाला मी हृदयात पाहिलं. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. मायका सर्वसाधारण व्यक्तीला देवाचं दर्शन दगडात फोटोत मंदिरात होतंय, साधकाला देवाचं दर्शन स्वप्नात होतंय, सिद्धाला देवाचं दर्शन हृदयात होतंय, मात्र संतांना देवाचं दर्शन प्रत्यक्षात होतंय. मग का हो संतांना प्रत्यक्षात दर्शन होतं? कारण काय? अहो हजारो वर्ष जपी तपी संन्यासी योगी त्या हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये बसून हजारो वर्ष तपश्चर्या करावी तरी देवानं त्यांच्या स्वप्नात जाऊ नये. मात्र संतांना प्रत्यक्षात दिसावं. कारण काय? कारण देवाची कृपा दृष्टी ज्याच्यावर होते त्याला भगवंत परमात्मा प्रत्यक्षात दिसतो. आणि माऊली ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकोबरांवर देवाची कृपा झाली असं म्हणण्यापेक्षा ते स्वतःच देव आहेत म्हणून देव त्यांना दिसला. आणि जसा देव माऊली ज्ञानोबारांना दिसला तसं माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी. योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी.
पाहता पाहता मनान पुरे धनी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माय बोला बोला देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव त्या देवाला मी पाहिलं जो देव जपी तपी संन्यासीच्या त्या ठिकाणी स्वप्नात जात नाही तो देव मला प्रत्यक्षात दिसला माऊली ज्ञानोबरांना दिसला माऊली ज्ञानोबरांनी आपला अनुभव सांगितला तसं तुकोबरांना देव दिसला आणि जसं देवाला पाहिलं देवाचं ते स्वरूप पाहिलं आणि देव म्हणजे देव कोण आहे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती अरे माझा देव सर्वात सुंदर आहे ऐका आपल्या या गावातून गलीतून चालत असताना ओट्यावर एखादं लहानसं लेकरू असू द्या त्या लेकराला पाहिलं ते एवढं गोड एवढं नाजूक एवढं कवळं दिसतं की असं वाटतं पटकन त्याला उचलावून 2-4 मुके घ्यावे नाही का ते कुठल्या जातीचं आहे कुठल्या समाजाचं आहे कोणाचं काही घेणं देणं नाही ऐका 6 महिन्याचं लेकरू जर तुम्हाला एवढं अट्रॅक्ट करतं तर त्या 6 महिन्याच्या लेकराला एवढं सुंदर ज्यानं बनवलं तो देव किती सुंदर असेल नाम तुम्हारा पालनहार कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा आओ ज्यानं ही सृष्टी एवढी गोड निर्माण केली तो देव किती सुंदर असेल आणि वारकऱ्याच्या भाषेत सांगू का देव किती सुंदर आहे ऐका सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ध्यान सुंदर ध्यान करकटावनी ठेवोनिया करकटावनी ठेवोनिया टाळी वाजवा टाळी हा करकटावनी ठेवोनिया करकटावनी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा विठ्ठला हो हो हा वारकऱ्याचा देव आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी आणि माझा देव एवढा सुंदर आहे आणि त्या देवाला पाहिलं आणि देवाकडे डोळे नेल्यामुळे परिणाम असा झाला कसा अभंगाचं पहिलं रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन टाळी वाजवा टाळी हा रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन रूपी जडले लोचन रूपी
रूपी जडले लोचन 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 पायी स्थिरावले मन 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 मना पायी स्थिरावले वाले मना पायी स्थिरावले मन पायी स्थिरावले मन हरपला देह भाव बोला बोला वा गोड रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन पायी स्थिरावले मन पायी स्थिरावले मन देवा तुला पाहिल्यामुळे असं झालं अनुभूती अशी आली की पायी स्थिरावले मन रूपी जडले लोचन देवाला पाहिल्यामुळे हो का कारण माझा देवच तेवढा सुंदर आहे ऐका आपल्या सप्तामध्ये काकडा आहे का हो काकडा हा किती वाजता होतो 9 वाजता की 10 वाजता हा 4 वाजता ना बरं बरं म्हणजे आहे तुमच्या लक्षात काकडा म्हणजे काय एका गावाला विचारलं म्हटलं का हो तुम्हाला काकडा माहिती का म्हणे बाबा आम्हाला काकडा नाही म्हणे आम्हाला आकडा माहिती ओ आकडा काकडा वेगळा आकडा वेगळा काकड्यातली काही प्रमाण आहेत बघा अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी देखिला म्या त्यासी बापर खुमा देव रोखून बांधली कैसे माझ्या देवाचे अनंत रूप आहेत ऐक की नाही ऐका आपण काल्याच्या कीर्तनामध्ये देवाचे अनंत अवतार ऐकतो बरं श्रीमद भागवतामध्ये देवाचे 24 अवतार आहेत किती आहे बोला 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 किती आहेत जाता जाता धावपडीत सांगतो तुम्हाला तुम्ही फक्त पटपट मोजा आपल्याकडे वेळ कमी 11:15 वाजले म्हणजे आपल्याला आवरायला पाहिजे आता नाही का कारण मी टायमाच्या बाबतीत लय कंजूस माणूस आहे आणि मी जरी अर्धा तास वाढवलं तरी तुम्ही काही वाढवणार नाही हो बापरे धन्यवाद काही हरकत नाही ऐका विनोद होता बरं का जास्त मनावर घेऊ नका नाहीतरी सध्या लोक मनावर जास्त घ्यायला लागले पण खरं सांगू का माणसाला जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल ना जीवन सुंदर आहे दादा ऐका जीवन सुंदर आहे फक्त एकच गोष्ट करा 2 कला आत्मसात करा या आयुष्यात जर सर्व नाती टिकवायची असतील ना तर फक्त 2 कला अवगत करा कुठली एक समजून घेण्याची आणि दुसरी समजून सांगण्याची विठ्ठल 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 म्हणून तुम्ही जास्त समजून घेऊ नका फक्त मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो काय सांगत हो तुम्ही हा 24 अवतार धावपडीत सांगतो पटपट पटपट मोजा देवाचे 24 अवतार आहेत मोजा मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध कलंकी सुयज्ञ कपिल दत्त धन्वंतरी सनक सनातन सनंदन सनत कुमार विनपुत्र ऐग्री वृषभ नर नारायण हंस किती झाले म्हणा ना 24 किती आणि काळजी करू नका बाकीचे बादर म्हणतील आम्हाला माहिती तू 24च सांगणार कारण तू तेवढेच पाठ करून येले शायनिंग आणतो का शायनिंग नाही पण देवाचे 24 अवतार आहेत मग ऐका देवाचे 24 अवतार आहेत अनंत अवतार आहेत आणि मडकी जाममधले नेहमी कीर्तन ऐकणारे 2-4 भाविक नाथ महाराजांच्या पैठणला गेलेत आणि नाथ बाबांना विचारलं बाबा देवाचे 24 अवतार आहेत सांगा बरं या 24 अवतारापैकी नाथ बाबा तुम्हाला किती अवतार आवडतात नाथ बाबा म्हणतात बाबा या अनंत अवतारापैकी मला फक्त 3 अवतार आवडतात किती अवतार बोला 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 किती 3 मग बाबांना विचारलं नाथ बाबा कुठले 3 अवतार मग मात्र नाथ बाबांनी अभंगच लिहिला कुठला अभंग नाथ बाबा म्हणतात पहिला अवतार सांगतो मी अभंग म्हणतो तुम्ही मला देव कुठला तेवढं सांगा आणि सांगणार तुम्ही गॅरंटी आहे मला कारण तुम्ही काय नवीन श्रोते नाही मुरब्बी श्रोते आहेत कुठले आहेत
त म्हणता तपेलं कळतंय तुम्हाला, भ म्हणता भात कळतंय तुम्हाला, म्हणून ऐका सांगतो. पहिलं चरण नाथबाबांनी निर्माण केलं. सुंदर ते ध्यान मांडीवर घेवोनी कौशल्या जननी गीती गायन. कुठला अवतार? हुशार बुवा तुम्ही. हा, असं वाटतं तुम्हाला प्रत्येकाला 1-1 रुपया बक्षीस द्यावा नाही का, एवढं गोड सांगताय तुम्ही. कुठला अवतार? राम. कशावरनं सांगितलं? संदर्भ कौशल्य आली म्हणजे रामच येणार ना. बरोबर, वा वा, सुंदर. दुसरा अवतार नाथ बाबा म्हणजे सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी गोपाळ. पाहिलं केवढी चॅप्टर आहे, म्हणू बी देत नाही लगेच कृष्ण म्हणे. हा, नंद बाबा आला म्हणजे कृष्ण आला. गोपाळ गवळणी खेळताती. कुठला अवतार आहे? कृष्ण अवतार. चला तिसरा अवतार नाथ बाबा म्हणे का सुंदर दे ध्यान चंद्रवागे दडे. कळतंय ना? पुंडलिका पाडी उभे गेले. हा, कळतंय. नाथ बाबा तिसरा अवतार पांडुरंग परमात्मा आम्हाला आवडतो. बरं. आणि 3 अवतार नाथ बाबा तुमच्यासाठी कसे आहेत? आता सर आहे म्हणून म्हणतो, तुम्ही सर्व टाळीनी प्रतिसाद द्या. नाथ बाबा म्हणतात ते 3 अवतार माझ्यासाठी कसे आहेत? ऐका. सुंदर ते ध्यान एका जनार्दनी. टाळी वाजवा, टाळी. जनिवनी मनी भरला. क्या बात है. जनिवनी मनी भरला से जनिवनी मनी भरला से. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी. गोपाळ गौडनी खेळता ते. गोपाळ गौडनी खेळता ते. गोपाळ गौडनी खेळता सुंदर दे ध्यान एका जनार्दनी. हा, एकच महात्मा होऊन गेला. बरं, परत होणे नाही का? आणि आपल्यासारख्यांचं भाग्य आहे की बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन ज्यांनी वाजवं ते आपल्या गावाला 8 दिवस आहे दादा. अजून काय पाहिजे? मी एकदा वाटतं सरांच्याच मुखातून ऐकलेलं होतं हे की बाबा महाराजांना दुसरं वाजवणारं चालत नव्हता, पण तेवढं एक ताकदीनं वाजवणारं म्हणजे. आणि ताल महर्षी म्हणजे सर आहेत. म्हणून बाबा महाराजांसारखं दुसरी विभूती नाही आणि पुन्हा ढवण सरांसारखं दुसरी विभूती नाही. माय बाप जपा फक्त या लोकांना, बाकी काय नाही. कारण ते गेले दिगंबर ईश्वर विभूती. आणि म्हणून गोड वाटतं त्यांचं ऐकायला. कसं आहे, आता दुकान टाकलं ना दांडेकर सर, मग थोडा का होईना माल ठेवण्याचा प्रयत्न करतोय. गिराईक रिटर्न जायला नको एवढंच म्हणणं आपलं, बाकी काय नाही. विठाला 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 विठाला. नाथ बाबा म्हणतात हे 3 अवतार मला आवडतात, कारण हे 3 अवतार दिव्यही आहेत आणि सुंदरही आहेत. कसे आहेत? दिव्यही आहेत, सुंदर आहेत. शंकराचार्यांना विचारलं, शंकराचार्य म्हणतात बाबा मला रामाचं नाव आवडतं पण रूप मात्र कृष्णाचं आवडतं. आणि त्या कृष्णाचाच अवतार म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होनी झाला येता तो भगवान परमात्मा. पुंडलिकाच्या भावा करता पांडुरंग बाळ मूर्ती. गाई गोपाळ सांगाती हे येवोनी या प्रीती. पांडुरंग बाळ मूर्ती, गाई गोपाळ सांगाती. आणि तोच देव म्हणजे कृष्ण आणि तोच कृष्ण म्हणजे पांडुरंग परमात्मा. मग किती सुंदर आहे माझा देव. मग शंकराचार्यांनी म्हणावं विभम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददानम गवारुंद कानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि तो पांडुरंग परमात्मा त्याला पाहिल्यानंतर रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन. एकदा काय झालं, स्वर्गामध्ये देवांची सभा भरली. संत देव महंत संत मंडळी देव महंत सर्व एकत्रित आले. एकत्रित आल्यानंतर सभेमध्ये सनकादिक ऋषी सुद्धा बसले होते.
आणि ब्रह्मदेव आहेत, महादेव आहेत, 33 कोटी देव आहेत आणि तेवढ्यात भगवान विष्णू परमात्मा आले. विष्णू परमात्मा आल्यानंतर सर्व देव उभे राहिलेत आणि भगवंताला त्या ठिकाणी आदरानं नमस्कार केला, ब्रह्मदेवानं सुद्धा. मात्र जे 4 सनत कुमार होते का, हे सनत कुमार मात्र उभे राहिले नाहीत. ब्रह्मदेव रागवले, का तुम्ही उभे राहिलात नाही? देव आल्यानंतर आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती येत असेल तर आपण आदरानं त्यांना मान सन्मान देण्याकरता उभं राहिलं पाहिजे. ही आपली नीती आहे, ही आपली नीतिशास्त्र आहे. असं म्हटल्यानंतर सनकादिक ऋषी म्हणू लागले, आम्हालाही उभं राहण्याची इच्छा होती, पण खरं सांगू त्या देवाला येताना पाहिलं आणि त्या देवाचं स्वरूप पाहिलं, आम्ही कधी स्वतःला विसरून बसलो ते कळालं नाही. हे डोळे देवाकडे गेलेत आणि आम्ही मात्र देहभाव हरपला. त्याला पाहिल्यामुळे आम्हाला हे भान राहिलं नाही की आम्ही उभे आहोत की बसलेले आहोत. एवढा माझा देव सुंदर दिसतो. आणि असा सुंदर दिसणारा देव याच्याकडे डोळे लावल्यानंतर पायी स्थिरावले मन. हे जे मन आहे ना ते देवाच्या पायाजवळ स्थिर होतं. का? या जगातलं सर्वात चंचल जर काही असेल तर ते मन आहे. काय? बोला ना, बोला ना, काय? मन आहे. मन किती चंचल आहे. अहो बसलेला इथं आहे, पण एवढ्या 100 वेळा घरी जाऊन घरच्या मन कुलपाला हे चंचल चपल, मन 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 हे चंचल नारायणगावकरांचीच आठवण आली भाऊ मला, नाही का? मन हे चंचल चपळ नंग 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 येता जाता ना लग्या वेडाक ना. खरं सांगू का, या नारायणगावकरांच्या चाली नाही, त्यांनी वारकरी संप्रदायाच्या चाली चोरल्या, बाकी काही नाही. आणि म्हणून गोड नंग 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 मन हे चंचल चपळ. किती चंचल आहे मन. बसलो इथं पण 1 तासाच्या आत 100 वेळा घरी गेलं आणि कुलपाला झडके देऊन परत घरी इथं येऊन बसलं. किती चंचल आहे, किती चंचल आहे. बघा ना, डोळे बंद करा तुम्ही, करा ना बंद. तुम्ही बंद करा की मी निघालोच इथून. डोळे बंद करा, बंद करा. केले का बंद? चला पंढरपुराला. पोचले का? पोचले का वाळवंटात? घेतलं का चंद्रभागेचं स्नान? घेतलं का पुंडलिकरांचं दर्शन? घेतलं का देवाचं दर्शन? या परत कीर्तनाला. आले का? किती चंचल आहे. चला सर मलेशियाला, आजच जाऊ. सर जाणार आहे पुढच्या 2 महिन्यांनी. पोचलंय मन. कुठं? एवढं चंचल आहे. जाता येता न लगे वेड, न लगे वेड. बाबा याला मन एवढं चंचल आहे म्हणून तर एका ठिकाणी म्हटलेलं आहे, ये मन बडा चंचल है इसे कैसे मैं समझाऊं. गुरुदेव, इस दुनिया में अगर सबसे ज्यादा चंचल कुछ है तो वो मन है, और इस मन को कैसे समझाए, ये सबसे बड़ा सवाल लेकर के आज हम आपके सामने उपस्थित हुए हैं. तो गुरुदेव आपसे कृपया है, विनती है कि कुछ मत कीजिए, बस ये मन कैसे स्थिर हो सकता है हमें आप बता दीजिए. ये मन बड़ा चंचल है इसे कैसे मैं समझाऊं, जितना ही समझाऊं उतना ही उलझ जाए. गुरुदेव दया करके मुझको शरण लेना, अब तक के निभाया है
आगे भी निभा लेना. आणि म्हणून मनाला स्थिर करा. नाहीतरी संतांनी प्रत्येक ठिकाणी उपदेश कोणाला आहे ऐका. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गो. जमलो बा नित्य गोविंद. कोणाला उपदेश आहे कोणाला मनाला. तुमच्या जवळचं भजन सांगू का. मन लागो रे 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 माझे गुरु भजनी. 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 हो गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या चरणी. बोला बोला सर्व बोला. हा गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या चरणी. दत्त नामाच्या चरणी मन लागो रे माझे गुरु भजनी. 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 मन लागो रे आणि म्हणून उपदेश कोणाला आहे मनाला आहे. अजून सांगू का. गोविंद 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 मना लागली छंद. मना 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 लागली छंद. गोविंद ते काया गोविंद ते. कोणाला उपदेश आहे. आणि म्हणून ही मन चंचल आहे. आणि मग हे मन स्थिर होत नाही. चंचल मन कृष्ण भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये वर्णन करतात. मग हे मन जर स्थिर कुठे होत असेल तर ते फक्त भगवंताचं मुख बघून स्थिर होतं. तुकोबाराय म्हणतात त्या भगवंताचं मुख मी पाहिलं आणि त्याच्यामुळे झालं काय. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. देवाचे चरण देवाचं मुख पाहिलं आणि हे मन जे सर्व चंचल आहे ते पायी स्थिरावले मन. मग हा झालेला मनावर परिणाम पण तनावर देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. देवा तनावर परिणाम हा झाला. तुला पाहिलं आणि मी सर्व काही विसरून गेलो. माय बाप बंधू भगिनी कोणी नाही. देवा मी वारीला आलो बायको सोबत आलो होतो कोणासोबत पण विठ्ठलाला पाहिलं आणि माझ्या माग माझी रखमाई मला लक्षातच नाही ना. देवाला पाहिलं मी हात जोडले देवाला म्हणलो काय. तूच माझी आई देवा तूच माझा बाप गोड मानोनी गे सेवा पोटी घाल पाप. तोच देव माझी आई आहे तोच देव माझा बाप आहे आणि त्याला पाहिल्यामुळे देह भाव हरपला तोच पाहता विठ्ठला. त्या देवाचं नाव काय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा टाळी. हा जय जय विठोबा रखुमाई रखुमाई.
हरपला तुझ पाहता विठ्ठला. तुला पाहिलो देवा आणि देहभाव विसरून बसलो. भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी गेले होते. दुर्योधनाचा 56 प्रकारचा भोग सोडून मग विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. मनमोहन मुरलीवाला नंदाचा बेला मनमोहन मुरलीवाला. तो भगवान परमात्मा विदुराच्या घरी गेला आणि विदुर काकीनं देवाला पाहिलं. देहभाव हरपला याच्यावर बोलतोय. देवाला बसायला पाठ दिलं आणि देवाला खाण्याकरता केळी आणलीत आणि केळीचं साल देवाला देऊ लागलेत आणि गर मात्र खाली जमिनीवर फेकू लागली. कोण कोण कोण? विदुर काकी, जिचं नाव सुलभा आहे, विदुराची पत्नी, विदुर काकांची पत्नी. देवाला पाहिल्यामुळे देहभाव विसरली आणि देवाला गर खायला द्यायचा तर गर जमिनीवर टाकू लागली आणि सालपटे देवाला खायला देऊ लागली. पण माझा देव गिरीधर लाल तो भाव का भूका राग कला नहीं जानत तू का. अरे माझ्या देवाला काही लागत नाही. माझ्या देवाला फक्त भाव पाहिजे आणि देवानं सालपटे घ्यावी. जगाचा मालक त्या विदुर काकीच्या हातून सालपटे खातो. कारण देव फक्त भाव बघतो, भक्ती बघतो, निष्ठा बघतो. याच्या पलीकडे देव काही बघत नाही. आणि खरं सांगू का, देव आपल्याकडनं काही अपेक्षाही ठेवत नाही. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. बरं विषय आला म्हणून सांगतो. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. ऐका, तुमच्या गावाचं नावच लय गोड आहे पण जाम म्हणतो फक्त. जामकर नाही असं म्हटलं तरी अवघड आहे. जामकर म्हणजे बोवा जाम करायला लागला बुवा, नाही का. मडकी जामकर. ऐका, देवाला दोष देऊ नका, देवाला टाकून बोलू नका. आपण सहज देवाची अक्कल काढतो. देवाला अक्कल नाही, कधी पाऊस करतो म्हणले. अहो देवाला दोष देऊन फायदा नाही. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही, एक लक्षात ठेवा. कारण आपण सर्व देवाचीच लेकरं आहोत. ममई मांस जीव लोके. आणि कुठल्या बापाला आणि कुठल्या आईला वाटतं की आपल्या लेकराचं वाईट व्हावं म्हणून? बोला ना, वाटतं का? वाटतं का? मग जर या माय बापाला लेकराचं वाईट व्हावं वाटत नाही तर या जगाच्या मालकाला आणि जगाच्या बापाला आणि जगाच्या आईला वाटत असेल का या जगाच्या लेकरांचं वाईट व्हावं म्हणून? देव कधीच कोणाचं वाईट करत नसतो. ऐका माझं महत्वाचं वाक्य, देव कधीच कोणाचं वाईट करत नाही. फक्त देवाची एक खोड आहे, जो दुसऱ्याचं वाईट करतो मात्र त्याच्याकडनं व्याचा सकट वसूल केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून देवाला समर्पित व्हा. पत्रम पुष्पम फलम तोयम योमेत भक्ता प्रयश्यती. देवाला काही द्या, देव फक्त भाव पाहतो. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. देवाला बघत 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 तहान हरपली, भूक हरपली. कोणाचं? 14 वर्षापर्यंत लक्ष्मणजी भगवान रामचंद्र प्रभूंसोबत वनवासात होते पण अन्न नाही, पाण्याचा थेंब नाही. का बरं? देवाला पाहिलं आणि देवाला पाहिल्यामुळे तहान भूक हरपली. कीर्तनात ऐकतो ना आपण, मै भूली घर जाने वाट गोरस बेचने आई में कानारे मन मोहन लाल. दही दूध लोणी घेऊन आल्या. कोण? गोपिका मथुरेत. आणि हात घातला मडक्यात आणि दही हातात घेतलं आणि बाईनं विचारलं, बाई काय तुझ्याकडं? हातात दही घेतलं आणि पुढं केलं. म्हणली काय? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरेच्या गे गोविंद घ्या कोणी. वा, दामोदर घ्या कोणी, गोविंद घ्या, गोपाळ घ्या. देह भाव हरपला आणि तुझ पाहता विठ्ठला. आणि त्या देवाला पाहिल्यामुळे अजून तिसरा परिणाम असा झाला. अभंगाचं तिसरं चरण. कळण ये सुख दुःख कळो नेदी, कळण ये सुख दुःख सुख दुःख
नेदी सुख दुःख तहान हरपली भूक. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नो हे परती तुझ्या दर्शने मागोती. पुन्हा जन्म मरणाचा फेरा नाही देवा, तुझ्या दर्शने मागोती. पुन्हा येण्याची गरज नाही, जाण्याची गरज नाही. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, या डोळ्यानं देवाला बघा. विचार करा ना, डोळ्याची किंमत त्याला विचारा ज्याला डोळे नाहीत. हाताची किंमत त्याला विचारा ज्याला हात नाहीत. पायाची किंमत त्याला विचारा ज्याला पाय नाही. आणि डोक्याची किंमत त्याला विचारा ज्याला डोकं. हा खरं आहे बरं का. माणसाला डोकं पाहिजे, पण माणसाला हे सुद्धा डोकं पाहिजे. माणसाला हे डोकं पाहिजे की ते डोकं त्याने कुठं वापरलं पाहिजे एवढं सुद्धा माणसाला डोकं पाहिजे. पण सध्या तेवढं डोकं माणसाला नाही. म्हणून शोकांतिका आहे. म्हणून या डोक्यात प्रकाश पाडण्याकरता तुकोबाराय म्हणतात, डोळे दिले देवाचं दर्शन घेण्याकरता. आणि त्या डोळ्यानं जर देवाचं दर्शन घेतलं तर काय होईल? चरणी स्थिरावले, पायी स्थिरावले मन, देहभाव हरपला, तहान भूक विसरून जाणार तुम्ही. पुढे कडोनेदी सुख दुःख. सुख नाही दुःख नाही. आपल्या आयुष्यात आपण 2-2 मिनिटाला दुःखी होतो की नाही? बोला ना, होतो की नाही? आणि आपल्या आयुष्यात आपण 2-2 मिनिटाला सुखी होतो. माणसानं सुखी होऊ नये, दुःखी होऊ नये. संतांना बघा, सुखी नाही दुःखी नाही, सदैव त्या ठिकाणी समाधानी आहेत. कसे आहे? सुखी नाही दुःखी नाही, ते कसे आहे? समाधानी आहे. समाधान म्हणजे आपल्या गावातलं नाही बरं. समाधान म्हणजे सॅटिस्फिकेशन. माणसाच्या आयुष्यात समाधान असावं. चांगलं झालं तरी वा, आणि वाईट झालं तरी ही देवाचीच का नाही? तुकोबाराय बघा ना, बरे झाले देवा निघाले समाधानी आहे. अहो 14 गावाची महाजनकी होती तुकोबारायांकडे, गेली पण तरी दुःख मानलं नाही. आणि आपलं थोडंसं जरी काही पिकलं नाही तर आपण लगेच दुःख मानतो. नका करू असं. त्या देवाच्या चरणी लागा. टेन्शन लेणे का नाही, टेन्शन टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं असतं. लोक टेन्शनने आत्महत्या करतात दादा. शोकांतिका आहे. पत्रास कारण की बोलायाची हिम्मत नाही. पत्रास कारण की बोलायाची हिम्मत नाही. शेतकऱ्यांना आत्महत्या करावी. कशा करता? का? यंदा शेतात काही पिकलं नाही म्हणून. का? 2 पैशाचं कर्ज डोक्यावर झालं म्हणून. अरे ऐका, ज्याच्यावर कर्ज तोच खरा. वा रे वा, धन्यवाद तुम्हाला. असं नाहीये, पण आत्महत्या करू नका. आत्महत्या करणं चुकीचं आहे दादा. टेन्शन घेऊ नका. टेन्शन देणाऱ्याला नसावं, टेन्शन कोणाला असावं? घेणाऱ्याला टेन्शन असावं, देणाऱ्याला. म्हणून काळजी करू नका. देवाच्या चरणी लागा. आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता. काय कमी केलंय नाना? तुमचं नाव काय? देवानं आपल्या आयुष्यात सचिन दादा काय कमी केलंय सांगा? अहो तुम्हाला पायाच्या जागेवर पाय दिलं, तोंडाच्या जागेवर तोंड दिलं, नाकाच्या जागेवर नाक दिलं, डोळ्याच्या जागेवर डोळे दिलेत, डोक्याच्या जागेवर डोकं दिलं, 2-2 मेंदू दिले ना. काय कमी केलं देवानं? तरी आपण देवाला शिव्या घालतो आणि तरी आपण समाधानी नाही. मग या जीवाला काय म्हणावं हे कळत नाही दादा. म्हणून समाधानी राहा. जे भेटलंय ना ते म्हणतात ना, जैशा स्थिती आहे तैशा परी कौतुक तूप आहे. तुकोबाराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, जशा स्थितीत आहेत ना तसं राहा. अजिबात काळजी करू नका. तुमचा सर्व भार त्या देवावर टाका. तो देव तुम्हाला पलीकडे नेल्याशिवाय राहणार नाही. कारण तो देव या जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा नायक आहे आणि आपल्या सर्वांचा बाप आहे. आणि लेकरांची काळजी ही बापालाच असते. जोपर्यंत आपल्या आयुष्यात बाप आहे ना दादा, जोपर्यंत आपल्या आयुष्यात बाप आहे तोपर्यंत लेकर कधी टेन्शन घेत नाही. आणि बाप गेल्यावर सर्व गावाचं टेन्शन त्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि आपला बाप अजून 28 युगांपासून विटेवर उभा आहे आणि अजूनही आहे. मग आपला बाप जर शाश्वत आहे ना, मग घाबरू नका. सर्व टेन्शन त्या बापाकडे टाका. तो बाप निवारण केल्याशिवाय राहणार नाही. थोड्या थोड्यावर वागू नका दादा. परिस्थिती वाईट आहे. मागच्या महिन्यामध्ये मी कीर्तन केलं गेवराई.